नमस्कार. वास्तूमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण कित्येक घरांमध्ये बघतो की लहान मुलांचं आणि त्यांच्या आई वडिलांचं पटत नाही. मुलांचे सारखे हट्ट चालू असतात, सारख्या कुरकुरी, त्यांचे आजारपण, काहीतरी प्रॉब्लेम सतत चालू असतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय आहेत का? जर असतील तर ते कोणते, याविषयी अधिक जाणून घेऊया वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं हार्दिक स्वागत. थँक्यू. मी आत्ता जसं म्हटलं की असे कलह, असे प्रॉब्लेम्स बऱ्याच घरांमध्ये दिसून येतात. हल्लीच्या गेल्या 10 वर्षात तर ही जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो ती वाढायला लागलेली आहे. तर ह्याच्यावर काही उपाय आहेत का? तर आजकाल वास्तुशास्त्र जे आहे, तर वास्तुशास्त्राचा जर आपण नियमांचा वापर केला तर ह्या जनरेशन गॅपमध्ये आपण ब्रिज बांधू शकतो का? तर नक्कीच बांधू शकतो. आजकाल आपण फ्लॅटमध्ये लहान मुलांच्या वेगळ्या बेडरूमच्या असतात, त्या करताना दिसत असतो. तर सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या बेडरूमच्या असतील ह्या वेगळ्या जरी ठेवल्या आपल्या बेडरूमपेक्षा, तरीही त्या बेडरूम आई वडिलांच्या बेडरूमच्या जवळ याव्यात याची आपण काळजी घेतली गेली पाहिजे. आई वडील आणि मुलं यांच्या बेडरूमच्या असतील यांच्यामध्ये कधीही टॉयलेट बाथरूमचे आहेत हे येऊ नयेत. कारण टॉयलेट बाथरूमचे येतात त्याच्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी असते तिथून बाहेर येत असते आणि ती त्या 2 बेडरूममध्ये गेली तर तिथे एक प्रकारचा दुरावा किंवा नकारात्मक एनर्जी ज्या असतात या फेकल्या जातात आणि त्याचा तुमच्यावरती दुष्परिणाम नातेवाईक संबंधासाठी येऊ शकतो. पूर्ण कुटुंबाचा एक हसरा फोटोग्राफ, म्हणजे आपली लहान मुलं, घरात काही वडीलधारी मंडळी असतील ते आणि कुटुंब प्रमुख यांचा एक हसरा फोटोग्राफ आपण जर रेड माउंटिंग आणि गोल्डन फ्रेममध्ये आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये, म्हणजे बैठकीच्या खोलीच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर आपण लावला तर घरातल्या कुटुंबियांचे एकमेकांशी संबंध जे असतील हे सुमधूर अर्थात चांगले राहण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा करून घेता येतो. ज्या योगे घरातल्या व्यक्ती ज्या असतात, कुटुंबीय असतात, त्यांचे एकमेकांशी रिलेशनशिप चांगले राहू शकतात. लहान मुलांच्या बेडरूमच्या असतात, त्या लहान मुलांच्या बेडरूम सजवतानाही आपल्याला विशेष करून काळजी घ्यावी लागते. लहान मुलांच्या आपण जेव्हा बेडरूम सजवतो तेव्हा तिथे उबदार रंगसंगती असते, याचा आपण वापर केला गेला पाहिजे. उबदार रंगसंगतीमध्ये कुठले रंग येऊ शकतात? तर एखाद्या सफेद रंगामध्ये थोडासा आपण पिवळा रंग टच केला, म्हणजे ज्याला आपण ऑफ व्हाईट म्हणू शकतो. समजा ऑरेंज कलरमध्येही व्हाईट कलरमध्ये थोडासा ऑरेंज कलर टच केला, म्हणजे ज्या उष्ण रंगसंगती आहेत यांच्या लाईट छटा ज्या आहेत, हलक्या छटा ज्या आहेत त्या बेडरूममध्ये वापरल्या तर मुलांना एक प्रकारे तिथे उबदार वातावरणाची निर्मिती होते आणि मुलांनाही तिथे सौख्यकारक, त्याबरोबर सुरक्षित आणि उबदार जे असं वातावरण जे असतं हे निर्माण झालेलं इथे दिसून येतं. लहान मुलांच्या बेडरूममध्ये सहसा कॉम्प्युटर्स ठेवणं किंवा लॅपटॉप ठेवणं टाळावं. कारण आजकालची लहान मुलं जी आहेत सर्रास त्यांचा वेळ जो असतो हा कॉम्प्युटर्सवरतीच जातो आणि जेव्हा ते बेडरूममध्ये असतात, आजकाल लहान मुलं पण बेडरूम बंद करून कॉम्प्युटरवरती खेळताना दिसत असतात, तर हे अतिशय चुकीचं आहे. पालकांनी आपलं पाल्य म्हणजे मुलगा जो आहे हा बेडरूम बंद करून काय करतोय तिकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. आणि कॉम्प्युटरवरती सारखं बसल्यामुळे तिथे एक प्रकारच्या तणावग्रस्त लहरींची उत्पत्ती होत असते आणि आपण मेंदूवरती ताण देत असतो. जरी तुम्ही खेळायला बसला तरी तिथे विचार करत असता सारखे. तर त्यामुळे तिथे त्या प्रकारच्या लहरी ज्या असतात ह्या निर्माण होत असतात आणि त्या मुलांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे कॉम्प्युटरचा एक कालमर्यादा ठेवून द्यावी की अमुक अर्धा तासच तुम्ही खेळा किंवा 1 तास खेळा. लहान मुलांचं स्टडी टेबल जेव्हा आपण त्यांच्या बेडरूममध्ये बनवत असतो तर सर्वसाधारणपणे ईशान्य दिशेला त्यांचं तोंड राहील किंवा ईशान्येच्या कोपऱ्यामध्ये स्टडी टेबल जर बनवलं तर लहान मुलांना त्याचा अतिशय चांगला फायदा होत असतो. त्यांची आकलन शक्ती जी आहे ही वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो. लहान मुलांच्या बेडरूमच्या असतात या सहसा आपण जर ईशान्य दिशेकडे आलेल्या असतील तर अतिशय चांगलं असतं. कारण तिथून चढत्या सूर्याचे अल्ट्रागॅमा व्हायब्रेशन्स तिथे येत असतात, तर लहान मुलांच्या वाढीसाठी चांगले असतात. त्याचबरोबर मुलांचा एज्युकेशन एरिया आपण एन्हान्स करायचा असेल, म्हणजे लहान मुलांची आकलन शक्ती वाढावी याच्यासाठी ईशान्य दिशा जी आहे तिला हायलाईट केलं जातं. आणि ईशान्य दिशेला जर तुम्हाला हायलाईट करायचं असेल तर तिथे S4 ऑस्ट्रियन क्रिस्टल जे आहेत हे 8 आपण लावले तर त्याचाही मुलांच्या आकलन शक्ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा करून घेता येतो. लहान मुलांचा बेड जो असतो हा ऐसपैस असावा. जर एखाद्या
लहान मुलांच्या बेडरूममध्ये जर 2 लहान मुलं राहत असतील तरी त्यांना तिथे वेगळे वेगळे बेड द्यावेत, पण कधीही बंक बेड तिथे देऊ नये. कारण बंक बेड जो असतो त्याच्यामुळे एक प्रकारे हवेच्या लहरी ज्या असतात, हवेचा दाब जो असतो हा तिथे निर्माण होतो आणि बंक बेडवरती झोपणारी मुलं जी आहेत यांच्या आरोग्यावरती आणि आकलन शक्तीवरती दोघांवरही त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आपण थोडीशी काळजी आपल्या लहान मुलांबद्दल घेतली तर लहान मुलांची वाढ तर चांगलीच होते, त्याचबरोबर आपलं आपापसातलं प्रेम जे असतं तेही वाढीला लागलेलं आपल्याला दिसून येतं. जी घरं असतात त्या घराच्या बाहेर सर्वसाधारणपणे सौम्य पाणी वाहत असतं किंवा सौम्य वर्दळीचा रस्ता असतो. त्या वास्तूंमध्ये सहसा कुटुंबीय जे असतात म्हणजे लहान मुलं आणि मोठी माणसं यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची एकसंगता आलेली आपल्याला दिसून येते. पण अतिवर्दळ असेल तिथे किंवा सारख्या गाड्यांचे हॉर्न वाजत असतील किंवा तिथे फ्लायओव्हर गेलेला असेल तर अशा वास्तूंमध्ये जास्त करून कलह किंवा जनरेशन गॅप आपण म्हणू शकतो ही वाढीला लागलेली दिसून येते. तर अशा वेळेला योग्य रेमेडीज देऊन ही त्रुटी जी आहे ही आपण नक्कीच आणि 100% काढू शकतो. काही वेळेला काय होतं की जेव्हा एखाद्या घराच्या आपण बाहेर निघतो तर डाव्या बाजूची भूमी जर उंच असेल तर त्या ठिकाणची मुलं ही लॉयल निघतात आणि स्वपराक्रमी निघतात. आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करण्याकडे त्यांचा कल असतो आणि अशी मुलं आणि त्याच्याबरोबर त्यांचे पालकही दोन्ही सुखी आणि समाधानी अशा त्या वास्तूमध्ये राहिलेले आपल्याला दिसून येतात. आता कित्येकदा असं होतं की लहान मुलांना विचारून त्यांची खोली सजवली जाते, पण त्यांचे विचार लक्षात घेऊन सुद्धा, कारण शेवटी ती मुलं त्या खोलीत राहणार आहे. पण त्याचबरोबर तुम्ही सांगितलेल्या या माहितीचाही वापर खरं तर केला पाहिजे, कारण तो खूप महत्त्वाचा आहे असं दिसून येत आहे. या सगळ्या माहितीसाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.